नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचन मध्ये। चला तर मग आज आपण बघणार आहोत चवीला भन्नाट लागणारी साबुदाण्याची खीर। चला तर मग साहित्य बघूयात। त्यासाठी मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे, रात्रभर भिजत ठेवलेला आहे। हे अशा प्रकारे शाबू आपला भिजलेला पाहिजे। त्यानंतर अर्धी वाटी साखर आणि थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। 1 चमचा तूप टाकायचं आहे। काजू बदाम पिस्त्याचे काप भाजून फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडेसे फ्राय झाले की काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ओतणार आहोत। दुधाऐवजी तुम्ही निम्म पाणी आणि निम्म दूध वापरलं तरीही चालेल। त्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आणि ढवळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शाबू टाकूयात। शाबू टाकून आपल्याला 4 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे खीर। साखर लगेच टाकायची नाही, नंतरनी साखर आपल्याला ऍड करायची आहे। असं साईडला जी साय तयार होते ते आपल्याला खरडवून घ्यायची आहे मध्ये मध्ये, आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे खीरीला। तसंच आपल्याला 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे। 4 मिनिटांनंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे। त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले काजू बदामाचे काप टाकूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकले तरीही चालेल। त्यानंतर एकदा मिक्स करून आपल्याला नंतरनी 4 मिनिट आणखी शिजवून घ्यायची आहे, कारण की साखर टाकल्यानंतर आपली ही खीर थोडीशी पातळ होते। हे बघा अशा प्रकारे 3 ते 4 मिनिट आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर अशा प्रकारे घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि खीर एका बाउलमध्ये काढून घेत आहे। मस्त अशी रबरबीत साबुदाणा खीर तयार झालेली आहे। नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।